हॅलो फ्रेंड्स, चला आज पाहूया 1 किलो चॉकलेट स्पॉन्ज मी बनवलेला आहे 1 किलो केकसाठी। त्यासाठी मी प्रीमिक्स 3 कप घेतलेला आहे आणि मी नेहमीप्रमाणे छान सोकिंग आणि क्रीम लावून त्यावर गनाश स्प्रेड केलेला आहे। थोडे चोको चिप्स टाकलेले आहेत आणि अशा 3 लेयर मी करून क्रम कोट करून हा केक ठेवलेला आहे। आणि क्रम कोट केल्यानंतर चॉकलेट केकचे थोडे क्रम्स जास्त निघतात कारण त्यामध्ये कोको पावडर असते। आणि फ्रीज केल्यानंतर पुन्हा 1 तासानंतर मी छान फायनल फिनिशिंगला हा केक घेतलेला आहे। आणि अशा प्रकारे बोर्ड थोडा माझा छोटा झालेला 9 इंचमध्ये आणि केक टीन सुद्धा 9 इंचचा होता। त्यासाठी मी बोर्ड चेंज केला आणि फायनल फिनिशिंग केलेला आहे। आणि हा ॲनिव्हर्सरी केक आहे, थोडी डिझाईन चेंज क्रिएटिव्ह म्हणून मी आपलं पाइपिंग जेल किंवा नॅचरल जेल आपण म्हणतो, त्याला बरीच नावं आहेत, ते जेल घेऊन त्यामध्ये थोडं पाणी मिक्स केलेलं आहे आणि त्यामध्ये 2 ड्रॉप येलो कलर आणि तो खूप डार्क वाटत होता म्हणून 1 ड्रॉप मी व्हाईट कलर यूज केलेला आहे आणि छान पाइपिंग जेल यूज करून ही डिझाईन बनवलेली आहे। आणि थोडं गनाश, चॉकलेट गनाश यूज करून मी ही डिझाईन केलेली आहे। प्लेन चॉकलेट यूज करायचं नाही, मेल्ट करून त्यामध्ये थोडं मिल्क ॲड करून गनाश बनवायचा आहे आणि अशा प्रकारे छान स्प्रेड करून थंड केकवर स्प्रेड करायचं आहे आणि त्यावर गनाशचे छान सर्कल देऊन टूथपिकने अशा प्रकारे छान डिझाईन बनवून घेतलेली आहे। दिसायला खूप सुंदर दिसते, डिफिकल्ट वाटते पण करायला खूपच सोपी डिझाईन आहे। प्लीज नक्की बिगिनर्सनी ही डिझाईन ट्राय करा। थँक यू फॉर वॉचिंग. सबस्क्राइब माय चॅनल and like this video. Thank you.